शिक्षण परिषद केंद्र जामसंडे, केंद्रप्रमुख माननीय श्रीमती स्नेहा पारकर मॅडम. विषय अध्ययन निष्पत्तीवर प्रश्न निर्मिती आणि मार्गदर्शक श्री रघुनाथ बोडेकर, शाळा जामसंडे नंबर 1. अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय? तर एखाद्या विषयाचा अभ्यास पूर्ण शिकविल्यानंतर विद्यार्थ्याच्या वर्तनात झालेला अपेक्षित वर्तन बदल म्हणजे अध्ययन निष्पत्ती होय. थोडक्यात, विद्यार्थ्याच्या वर्तनात जो अपेक्षित वर्तन बदल करणार आहे तो किंवा होणार आहे त्याला अध्ययन निष्पत्ती असे म्हणतात. विद्यार्थ्याच्या वर्तनात अपेक्षित बदल होण्यासाठी विविध अध्ययन अनुभव द्यावे लागतात. त्यातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकास आणि सर्वांगीण विकास साधला जातो. विद्यार्थ्याच्या वर्तनात घडून येणारा वर्तन बदल हा ज्ञानात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक स्वरूपाचा असतो. विद्यार्थ्यामधील वर्तन बदल पाहूनच अध्ययन निष्पत्तीचा बोध होऊ शकतो. अंतिम वर्तनाद्वारे कोणती गोष्ट साध्य होणार आहे हे समजणे किंवा निष्कर्ष काढता येणे म्हणजेच अध्ययन निष्पत्ती होय. यावरून आपल्याला असे म्हणता येईल की अध्ययन निष्पत्ती म्हणजे विद्यार्थ्याचे प्रारंभिक वर्तन, त्यानंतर पार पडलेली अध्ययन अध्यापन प्रक्रिया जी आपण करतोय आणि त्यातून झालेला अपेक्षित अंतिम वर्तन बदल होय. आता अध्ययन निष्पत्ती का आली असावी याचा जर आपण विचार केला तर विद्यार्थ्यांचा संख्यात्मक गुणांचा विकास झालेला दिसतो, पण व्यवहार ज्ञान किंवा भावनिक विकास, सामाजिक विकास यात कुठेतरी विद्यार्थी कमी होत असल्याचे जाणवू लागल्याने हा एक मुद्दा घेण्यात आला असावा. त्याचप्रमाणे देशातील सर्व राज्यांमध्ये मूल्यमापनाची एकच पद्धत आणि एकच पाया असावा, म्हणून अध्ययन निष्पत्ती ही इयत्तानिहाय आणि विषयनिहाय केंद्र शासनाने ठरवून दिलेले आहेत. त्यामुळे पूर्ण देशात एकसूत्रीपणा मूल्यमापन प्रक्रियेत यावा हा एक यामागचा हेतू आहे. अध्ययन निष्पत्तीत शिक्षकाची भूमिका काय? एखादा विषय अध्यापन केल्यानंतर विद्यार्थ्यामध्ये त्या इयत्तेला अनुसरून कोणता वर्तन बदल होणे अपेक्षित आहे, त्याने कोणत्या अध्ययन निष्पत्ती साध्य कराव्यात, त्यानंतर हे शिक्षकाला त्या माहीत असावे. त्याला अनुसरून कोणकोणत्या कृती, उपक्रम, अध्ययन अनुभव द्यावे लागतील याची माहिती शिक्षकाला असणे आवश्यक आहे. आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीबद्दल शिक्षकाला माहिती असावी. आता आपण पाहूया की अध्ययन निष्पत्तीवर आधारित प्रश्न निर्मिती. यामध्ये प्रश्न प्रकार 1 हे पर्याय असणारे प्रश्न असतात. एका प्रश्नाच्या विधानाला 4 पर्याय असावेत. त्या 4 पर्यायातील एक पर्याय हा अचूक म्हणजे तंतोतंत बरोबर असावा. इतर 3 पर्याय हे बरोबर नसावेत, मात्र ते चुकीचे नसावेत, तर त्या उत्तराच्या संदर्भाला अनुसरून असावेत असं सांगितलेलं आहे. त्यानंतर प्रश्न प्रकार 2 हे थेट प्रश्न असतात. एखादा थेट प्रश्न विचारताना अतिरिक्त माहिती असू नये किंवा उगीच विनाकारण पालळ लावलेले नसावे. प्रश्न नकारार्थी प्रश्न तयार करू नयेत. नकारार्थी शब्द असेल तर त्याला अधोरेखित करावे किंवा बोल्ड करावे. विचारांना चालना देणारे प्रश्न असावेत किंवा विद्यार्थ्याला स्वतः विचार करायला लावणारे प्रश्न असावेत. प्रश्न प्रकार 3 प्रतिसादात्मक प्रश्न. विद्यार्थ्याची परीक्षा नाही तर त्यांची समज पाहण्याच्या दृष्टीने त्यांना आकलन झाले की आहे की नाही यावर आधारित हे प्रश्न असावेत. 4 पर्याय असावेत. 4 पेक्षा कमी किंवा 4 पेक्षा जास्तही पर्याय असू नयेत. तसेच शेवटचा समजा 3रा आणि 4था पर्याय वरीलपैकी सर्व किंवा वरीलपैकी एकही नाही अशा प्रकारचे पर्याय ह्या प्रश्नामध्ये नसावेत. पर्याय चढत्या क्रमाने असावेत. उत्तराचे संदर्भ देणारे प्रश्न नसावेत. विचार प्रक्रियेला चालना देणारे आणि प्रतिसाद देणारे प्रश्न असावेत. प्रश्न निर्मिती करताना घ्यायची काळजी. सर्वच प्रश्न सर्व विद्यार्थ्यांना सोडवायला जमतील एवढे सोपे प्रश्न काढू नयेत आणि वर्गातील 30% पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सोडवायला जमणार नाहीत एवढे कठीणही प्रश्न काढू नयेत.
विद्यार्थ्याच्या मानसशास्त्रानुसार इयत्तानिहाय किमान ते कमाल अध्ययन क्षमता याचा ताळमेळ आणि सर्वकष विचार करून प्रश्न निर्मिती करावी. 30 ते 70% विद्यार्थी प्रतिसाद देतील असे प्रश्न असावेत. दिलेले प्रश्न कोणत्याही गटाचे, धर्माचे प्रतिनिधित्व करणारे नसावेत. लिंगभेद किंवा स्त्री-पुरुषभेद करणारे नसावेत. प्रश्नात जी नावे असतील तर ती काल्पनिक असावीत. वर्गातील विद्यार्थ्यांची नावे घेऊ नयेत. भावना दुखवणारे प्रश्न नसावेत. प्रश्नास आकृत्या असल्यास त्या प्रमाणबद्ध आणि नावे असलेल्या असाव्यात. प्रश्नातून विद्यार्थ्याची ती अध्ययन निष्पत्ती समजणार असल्याने प्रश्न विचारपूर्वक तयार करणे आवश्यक आहे. आता प्रश्नांचे काही नमुने पाहूया. माझ्याजवळ इयत्ता 5वीचा वर्ग असल्याने त्या अनुषंगाने इयत्ता 5वीमधील मराठी, गणित आणि परिसर अभ्यास या विषयातील एक अध्ययन निष्पत्ती व त्यावरील प्रश्न हे आपण पाहू. इयत्ता 5वी, विषय मराठी, अध्ययन निष्पत्ती 05, 01, 03. यात 05 म्हणजे इयत्ता 5वी, 01 म्हणजे विषयाचा क्रमांक 1 मराठी, 03 ही निष्पत्ती आहे. ही निष्पत्ती आहे भाषेच्या सूक्ष्म निरीक्षणातून स्वतःची मौखिक भाषा तयार करतात. आता या अध्ययन निष्पत्तीवर तयार केलेला प्रश्न पहा. प्रश्न: पोलीस चोराचा माग काढतात. माग काढणे म्हणजे काय? पर्याय 1 मार देणे, पर्याय 2 शोध घेणे, पर्याय 3 डांबून ठेवणे, पर्याय 4 शिक्षा देणे. आता दिलेल्या पर्यायातून विद्यार्थ्याने योग्य पर्याय निवडणे अपेक्षित आहे. आता पुढील प्रश्न पाहू. इयत्ता 5वी, विषय गणित, अध्ययन निष्पत्ती 05, 71, 02. यामध्ये 05 इयत्ता 5वी, 71 हा गणित विषयाचा क्रमांक आणि 02ची निष्पत्ती आहे मूळ संख्या व सहमूळ संख्यांचे वर्गीकरण ओळखतात. आता यावर आधारित प्रश्न पहा. खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या नाही? पर्याय 1 59, पर्याय 2 69, पर्याय 3 79, पर्याय 4 89. यापैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. पुढे आपण परिसर अभ्यासाचा एक प्रश्न पाहूया. इयत्ता 5वी, विषय परिसर अभ्यास, भाग 2, अध्ययन निष्पत्ती 05, 95B 04. 05 म्हणजे इयत्ता 5वी, 95 म्हणजे परिसर अभ्यास विषय, बी म्हणजे त्याचा दुसरा भाग आणि 04 म्हणजे अध्ययन निष्पत्ती. ही अध्ययन निष्पत्ती आहे मानवाच्या उत्क्रांतीचे टप्पे सांगतात. आणि यावर आपण प्रश्न तयार केलेला आहे. प्रश्न: उत्क्रांती या शब्दाचा योग्य अर्थ निवडा. आणि पर्याय आहेत. पर्याय 1 सतत होणारा बदल, पर्याय 2 वेगाने होणारा बदल, पर्याय 3 सतत आणि संथ वेगाने होणारा बदल आणि पर्याय 4 संथ वेगाने होणारा बदल. यातील योग्य पर्याय आपण निवडायचा आहे. आता काही प्रश्नपत्रिकेतील प्रश्न पाहूया. हे प्रश्न वाचण्यासाठी तुम्ही व्हिडिओ थांबवू शकता आणि प्रश्न वाचू शकता. धन्यवाद.